हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार मानता का? देशात 2024 ची निवडणूक शेवटची निवडणूक असणार का? संपादक उमेश कुमावतांचे सवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींची राऊंड टेबल महामुलाखत आज रात्री 8 वाजता। TV9 मराठीच्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भाऊ मीनाताई ठाकरेंच्या आठवणींना मोदींकडून उजाळा। पहा रात्री 8 वाजता मोदींची महामुलाखत TV9 मराठीवर। TV9ला दिलेल्या मुलाखतीबाबत पंतप्रधान मोदींचा ट्विट। रात्री 8 वाजता TV9वर 7 भाषांमध्ये पंतप्रधान मोदींची विस्तृत मुलाखत पाहता येणार। श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीकांत शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन। महायुतीचे नाशिक दिंडोरीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हेमंत गोडसे, भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाशिक लोकसभा निवडणूक लढणार। हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढणार। ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी अमोल कीर्तीकरांकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। ठाकरे गटाच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबळी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजपकडून पालघरसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हात्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी पवार गटाकडून भिवंडीत शक्ती प्रदर्शन। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर एकत्र बसून पंतप्रधान ठरवणार। देशाला 5 वर्ष स्थिर सरकार देणार, शरद पवारांची प्रतिक्रिया। धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही। मोदींनी जरी धर्माच्या नावावर आरक्षण दिलं तर संघर्ष करू, शरद पवारांचं मोदींना उत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।